जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय. इतर कशाचीही कामना तुकोबा राहिला नाही. तुकोबा म्हणतात संत संगे सर्व काळ. थोर प्रेमाचा सुकाळ. देवा संतांची संगत पाहिजे, पण खऱ्या संतांची पाहिजे. म्हणजे खरे आणि खोटे संत असतात का? तुकोबाऱ्यांच्या वेळेला नव्हते, पण आपल्या काळात झाले. पोटासाठी संत झाले कलित बहु. म्हणवणारे म्हणून घेणारे अड्डावाचे संत झाले. काय सांगावं? पण संत ही पदवी आहे ना, संत ही अवस्था आहे. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शना. भागवतामध्ये संतांचे अनेक लक्षण आहेत. नाथ महाराज सांगतात साधूचे अमित गुण, त्याग मुख्यत्वे अष्टलक्षण. अमित गुण सांगितले, पण 8 लक्षण तुम्हाला प्रमुख सांगतो मी, ते तुम्हाला सांगत नाही. का सांगत नाही? घड्याळ आपल्याकरता थांबायला तयार नाही. पण खरे संत जे आहेत, निळोबाने स्पष्ट शब्दाने त्याचा उच्चार केला. तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठल, दुसरा तिसरा काहीही ज्यांचा हेतू नाही ते संत. आणि अशा संतांची संगती प्राप्त व्हावी. थोर प्रेमाचा सुकाळ आनंद प्राप्त होईल. आणि ज्या साधनाला तुकोबाऱ्या म्हणतात माझं सर्वस्व मी अर्पण केलेलं आहे, जी साधना मी सातत्यानं सदा सर्व काळ करतोय, जगतालाही करण्याची प्रेरणा देतोय, ते साधन तुकोबाऱ्या म्हणतात. तुका म्हणे नाम देणे पुढे माझे नाम. तुकोबाऱ्यांना नाम अतिशय प्रिय आहे. नामाची साधना तुकोबाऱ्यांनी केली. किती केली महाराज? जागृत अवस्थेमध्ये तुकोबाऱ्या नाम घेतात. नवल काय? झोपेमध्येही तुकोबाऱ्या नाम घेतात. प्रसंग आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे महाराज. माझी मद झाली किती करताय? झोपेमध्येही तुकोबाऱ्या नामचिंतन करतात. निजल्याने गाता नारायण तुकोबाऱ्या म्हणतात. पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मणी जागृती स्वप्ने गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद ज्यामणी गोविंद गोविंद मनाला गतिया. कितीतरी प्रमाणात देता येते तुकोबाऱ्या म्हणतात. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. आनने घोदिसी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती जारी
तुकोबारांच्या अंतःकरणातला भाव आपण प्रकट केला. तुकोबारांना असंच अपेक्षित असं नाही, पण जे तुकोबारांच्या कृपेनं तुकोबारांनी बोलवून घेतलं ते तुमच्या पुढे प्रकट केलं. भगवंताच्या पुढे उभं राहा आणि एकदा देवाला प्रार्थना करा, तुझं मागणी ते देवा आम्हा तुझी सेवा आणि रोजी घरी तुझी सिद्धी. दुसरं तिसरं देवाला काही मागू नका. यदा कदाचित आपण देवाकडे एखादं मागणं घेऊन गेलो आणि देवाला जर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं असेल तर घोटाळा होईल. म्हणून देवाला मागू नका. देवाला सांगा, देवा तुला जसं वाटतंय तसं मला ठेव, याच्या व्यतिरिक्त मला दुसरी कामना नाही. चिंतन संपलं, कीर्तन संपलं, घड्याळाने 9:30 दाखवले. वेळेमध्ये आपण कीर्तन संपवलं. सर्व आयोजकांचे आभार. या निमित्ताने इथे येण्याचा योग आला. तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. पुन्हा पुन्हा भगवंताला प्रार्थना करावी. हे जी सुखपुडती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवा दान, याच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये दुसरं तिसरं काही नसावं ही इच्छा प्रकट करतो आणि थांबतो. परंपरेनुसार एकदा फक्त भजन करा आणि मग कीर्तनाची आरती घेतो. श्री विठ्ठला श्री विठ्ठल.